नमस्कार, सिटी न्यूजच्या बातमीपत्रात प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत। सिटी न्यूज चॅनेल परिवाराच्या वतीने प्रेक्षकांना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचार मालेने। पाणी स्वतः नष्ट होतं व सुकत असलेल्या गवताला जगवतं म्हणून त्याला जीवन म्हणतात। आजचा सुविचार आपण बघितला तर घेऊया छोटासा ब्रेक। संपूर्ण लग्न बसता आराधना जवाहर रोड अमरावती। जर तुम्हाला आमचे सिटी न्यूज चॅनल टीव्हीवर दिसत नसेल तर ताज्या आणि निर्भीड बातम्यांसाठी आमचे चॅनल यूट्यूबवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। तुम्हाला सिटी न्यूजवरील बातमी सर्वप्रथम पाहायला मिळेल। आपण फेसबुक व्हॉट्सॲपवरही सिटी न्यूजवरील ताज्या घडामोडी बघू शकता। ब्रेकनंतर पाहूया बातम्या। अमरावती महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभापतींची निवड शुक्रवारी करण्यात आली। बाळासाहेब भुयार यांची सभापती पदावर निर्विरोध निवड झाली आहे। महानगरपालिकेचं उत्पन्न वाढवण्यावर आपला भर राहील असं नवनिर्वाचित सभापतींनी म्हटलं आहे। अमरावती महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभापतींची निवड शुक्रवारी करण्यात आली। यामध्ये नगरसेवक बाळासाहेब भुयार यांची सभापती म्हणून निर्विरोध निवड झाली आहे। समितीमध्ये 16 पैकी 9 सदस्य भाजपचे असल्याने सभापती याच पक्षाचा राहणार हे निश्चित होतं। या निवडणुकीसाठी पीठासीन अधिकारी विभागीय अपर आयुक्त मंगेश मोहिते हे होते। निवडणूक प्रक्रियेत सकाळी 9 ते 10:30 पर्यंत उमेदवारी अर्जांची उचल व दाखल करण्यात आलं। 11 वाजता उमेदवारीचे अर्ज छाननी व माघार प्रक्रिया झाली। 5 अर्जांची उचल सभापती पदासाठी झाली होती। भाजपने 2, एमआयएमने 2 व काँग्रेसने एका अर्जाची उचल केली, मात्र एकही अर्ज दाखल झाला नाही। त्यामुळे बाळासाहेब भुयार यांची निर्विरोध निवड झाली आहे। महानगरपालिकेचे उत्पन्न आपण वाढवणार असा मानस बाळासाहेब भुयार यांनी व्यक्त केला। हे दादा गंगे धुळे नाले आणि भारतीय जनता पक्षाने जो माझ्यावर विश्वास ठेवला तर त्याला मी तळा जाऊ देणार नाही। आणि माझे सहकारी मित्र जे विवेक कलुती मागच्या वेळेस सभापती असताना त्यांनी ज्या रचनेनं नियमानं जे काम केलं त्याच नियमानं मी पुढील माझा प्रवास चालू करेन। आर्थिक परिस्थिती पण मी ही परिस्थिती कशी सुधारेल, इन्कम उत्पन्न वगैरे किती जास्त आम्ही करू शकेल याच्यावरच महानगरपालिकेचा गाळा असतो। माझे नेते डॉक्टर सुनील भाऊ देशमुख यांनी आधीपासून सांगितलं आहे का पहिले उत्पन्नाची बाजू पहा। सर्व नगरसेवकांना सन्मान्य नगरसेवकाला नेहमी सांगत आले उत्पन्न असल्याशिवाय तुम्ही खर्च कसं करा। अशा परिस्थितीतून मी आपल्या सर्वांच्या सहकार्याने माझ्या स्थायी समितीच्या सर्व सदस्यांच्या सहकार्याने हा गाळा पुढे नेण्याचा प्रयत्न करेल ही ईश्वरचरणी प्रार्थना व सर्वांना धन्यवाद देतो। महिला दिनानिमित्त सर्व महिलांना शुभेच्छा देतो व माझी 2 शब्द संपवतो। मात्र पुढे लागणाऱ्या आचारसंहिता बाळासाहेब भुयार यांच्या मानसामध्ये आड येऊ शकतात। सभापती म्हणून निवड झाल्यानंतर बाळासाहेब भुयार यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आलं। महापौर संजय नरवणे, मावळते सभापती विवेक कलोती, भाजप शहराध्यक्ष जयंत डेहनकर, माजी महापौर चिमोटे यांच्यासह नगरसेवकांनी बाळासाहेब भुयार यांचं अभिनंदन केलं। त्यांना भावी कार्यकालासाठी शुभेच्छा दिल्या।
जागतिक महिला दिनानिमित्त बेटी बचाव ग्रुपतर्फे भव्य रॅलीचं आयोजन करण्यात आलं। सलग तिसऱ्या वर्षी निघालेल्या या रॅलीत 175 संस्था सहभागी झाल्या। या रॅलीमध्ये चिमुकल्या देखील सजून धजून सहभागी झाल्या। चिमुकल्यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून रॅलीची सुरुवात झाली। 8 मार्च जागतिक महिला दिनानिमित्त बेटी बचाव ग्रुपतर्फे भव्य रॅलीचं आयोजन करण्यात आलं। नेहरू मैदान येथून ही रॅली निघाली। चिमुकल्या मुलींनी हिरवी झेंडी दाखवून रॅलीला सुरुवात केली। राजकमल चौक, श्याम चौक, जयस्तंभ, मालवीय चौक, इरविन मार्गे ही रॅली जिल्हा स्टेडियम येथे पोहोचली। बेटी बचाव ग्रुप, IMA, विविध शैक्षणिक संस्था, सर्व क्लब, विविध महिला मंडळ, सर्व समाजातील सामाजिक संस्था, डेंटल असोसिएशन, निमा, होमिओपॅथी असोसिएशन अशा 175 संस्थांचा सहभाग या रॅलीमध्ये होता। बहुत बढ़िया भैया। जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यपालन अधिकारी मनीषा खत्री, जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर श्यामसुंदर निकम, PDMCचे डीन डॉक्टर पद्माकर सोमवंशी आदी मान्यवर या रॅलीमध्ये सहभागी झाले। गेल्या 3 वर्षांपासून बेटी बचाव ग्रुपतर्फे सामाजिक बंधुभाव वाढवण्यासाठी तसंच महिलांच्या सन्मानार्थ या रॅलीचं आयोजन केल्या जात आहे। बेटी बचाव बेटी पढाओचा हा नारा केवळ सरकार किंवा वैद्यकीय व्यवसायासंबंधित लोकांपुरता सीमित न राहता समाजाच्या प्रत्येक स्तरापर्यंत हा पोचावा। समाजाच्या प्रत्येक वर्गाचं हे कर्तव्य आहे। त्यांच्यापर्यंत हा संदेश पोहोचवण्यासाठी रॅलीचं आयोजन। आपला जागतिक महिला दिवस आहे आणि ह्या संदर्भात माझा एकच सर्वांसाठी एक मेसेज आहे की आपण महिला आहेत आणि आपलं म्हणजे जे रोल आहे ते अशा आपण म्हणजे वेगळे वेगळे रोल पार पाडतात। ॲज अ मदर, ॲज अ प्रोफेशनल, ॲज अ हाऊसवाईफ, ॲज अ लेडी, एव्हरीथिंग यू हॅव टू टेक केअर ऑफ। तर त्यामुळे आपला जोश सर्वात हाय ठेवा आणि स्वतःची आरोग्यावर, स्वतःचे जे आपले जे इंटरेस्ट आहे त्याच्यावर लक्ष ठेवा। सो दॅट जर हॅपी राहिले आणि चांगले राहिले, बरं राहिले तर आपलं पूर्ण कुटुंब आणि पूर्ण आपला जे समाज आहे ते चांगला राहणार। तर त्यामुळे महिलांना स्वतःचे जे इश्यूज आहेत ते इग्नोर नाही करायचे आणि त्याच्यावर इम्पॉर्टन्स देऊन त्याच्यावर पण काम करायचे। या रॅलीमध्ये शालेय विद्यार्थी, डॉक्टर्स, इंजिनियर्स, शिक्षक, उद्योजक, वकील, CA, पत्रकार, श्रीमंत, गरीब प्रत्येकाने सहभाग घेतला। महिलांनी गुलाबी वेशभूषा तर पुरुषांनी श्वेत वस्त्र परिधान केले। महिला सशक्तीकरण, त्यांचं शिक्षण, त्यांचा सन्मान या संदर्भातील फलक प्रत्येकाच्या हातात होती। घोषणा देण्यात आल्या। या रॅली करता विविध संघटनांनी ठिकठिकाणी पाणी, बिस्किट, चॉकलेट वाटपाचं आयोजनही केलं। पहाटे 6 वाजता ही रॅली निघाली। एवढ्या सकाळी निघालेल्या या रॅलीमध्ये लहान लहान मुली देखील सजून धजून सहभागी झाल्या। बहुत बढ़िया भैया। या रॅलीमध्ये बेटी बचाव ग्रुपचे संस्थापक डॉक्टर नीरज मुरके, डॉक्टर प्रांजल शर्मा, शिरीन खान, डॉक्टर पद्माकर सोमवंशी, डॉक्टर रवी खेतान, संजय छांगाणी, से राजेश राठी, रोमा बजाज, जुबिन दोरीवाला यांच्यासह मोठ्या संख्येनं मान्यवर सहभागी झाले। सर्वप्रथम मी डॉक्टर नीरज मुरके, वन ऑफ द संस्थापक ऑफ बेटी बचाव ग्रुप अमरावती, सगळ्यांना जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा देतो। बेटी बचाव ग्रुप याची स्थापना 3 वर्षाच्या अगोदर मी डॉक्टर प्रांजल शर्मा, शिरीन खान, रोमा बजाज अशा लोकांनी ही चालू केलेली आहे अमरावतीत। यावर्षी
या संस्थेमार्फत अरेंज रॅलीमध्ये जवळपास 160 संस्थांनी विविध संघटनांनी भाग घेतलेला आहे। आमचा उद्देश हा आहे की बेटी बचाओ बेटी पढाओ हे फक्त डॉक्टर किंवा सरकारी यंत्रणेचा मूळ घोषवाक्य नसल्यामुळे हे याच्यात जोपर्यंत पूर्ण संस्थेचे लोक सामाजिक संस्था जुळणार नाही तोपर्यंत हा संदेश आपण घरोघरी पोहोचू शकणार नाही। आणि आज मला खूप आनंद होतोय आपल्याला सगळ्यांना सांगण्यासाठी की या संस्थेमार्फत अरेंज्ड या रॅलीमध्ये जे की बिलकुल नॉन पॉलिटिकल रॅली आहे, याच्यात 160 संस्था जुळलेल्या असून याच्यात जवळपास 3.5 ते 4,000 लोकांनी सहभाग घेतला आणि ही रॅली अमरावती मॉडेलची एक बेटी बचाओची रॅली असल्याची आज आम्हाला ग्वाही मिळालेली आहे। 8 मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून पूर्ण विश्वभरात साजरा केला जातो। कधी कधी आम्हाला 3-4 वर्षापूर्वी वाटलं की कधी कधी मुलीच्या जन्माच्या वेळेला एखादी निगेटिव्ह प्रतिक्रिया की अरे मुलगीच झाली अशी येते, तेव्हा एक स्त्री रोग तज्ज्ञ म्हणून मला अतिशय दुःख होतं। एका आईने 9 महिने एका बाळाला आपल्या पोटात ठेवून प्रसूतीच्या कळा सहन करून तिला जन्माला आणले। पूर्ण जी वसुंधरा आहे, पूर्ण प्रकृती आहे, ती त्या बाळाच्या जन्मासाठी प्रयत्न करत होती आणि त्याच्यानंतर तिचा जन्म झाल्यानंतर एखाद्या नातेवाईकांनी किंवा सगळ्यांनी अरे मुलगीच झाली अशी प्रतिक्रिया दिली तर ते खूप वाईट वाटतं, कुठेतरी असं निगेटिव्हिटी येते। तर तेव्हा 3 वर्षापूर्वी असा विचार केला की आपण ही जी निगेटिव्हिटी आहे, कारण सृष्टीवरती मानव जन्म मग ते पुरुषाचा असो किंवा स्त्रीचा असो हे महत्त्वाचं आहे। ही वसुंधरा चालवण्यासाठी हे दोन्हीही महत्त्वाचे घटक आहे, पुरुष आणि स्त्री हे 2 महत्त्वाचे जेव्हा घटक आहे हे आपल्याला माहीत आहे, तर त्यावेळेला मग असा निगेटिव्हिटी आपण समाजातनं काढायला सगळ्या। आणि जेव्हा आम्ही थोडासा आढावा घेतला तर आम्हाला असं वाटलं की समाजाचा प्रत्येक वर्ग आतून त्यांना मुलगा किंवा मुलगी ह्याचा फरक नसतो, पण काहीतरी त्यांना एक भीतीपोटी किंवा काही अशा घटना घडलेल्या असतात की मग त्यांना असं वाटायला लागलं हळूहळू की नाही मुलगा झालेला बरा। तर ही जी मानसिकता आहे ती आपण लोकांमध्ये कमी करायला आपल्याला एक मोठ्या सामाजिक जनजागृतीची गरज आहे आम्हाला असं वाटलं। आणि जेव्हा आम्ही लोकांना कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न केला तर आम्हाला इतका आश्चर्य वाटला की खूप कमी वेळात पहिल्या जी रॅली काढली होती आम्ही 2017मध्ये, तर त्या पहिल्याच रॅलीच्या वेळेला 88 ऑर्गनायझेशन जॉईन झाल्या होत्या आणि ती रॅली पण खूप जास्त सक्सेसफुल झाली। आणि ह्या 3 वर्षात आम्ही नोट करत आहे की आता एक स्त्री रोगतज्ञ म्हणून माझ्या दवाखान्यात आता जेव्हा डिलिव्हऱ्या होतात तेव्हा मी पाहते की मुलगी झाली तर तेवढ्याच हर्षोल्लासाने आजकाल त्याचं स्वागत केलं जातं, ते सेलिब्रेट केलं जातं। तर हा वुमेन्स डेचा सेलिब्रेशन असाच नेहमी पुढे राहू अशी मी अपेक्षा करते आणि सगळ्यांना आजच्या जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा देते। अमरावती महानगरपालिकेच्या महिला व बालकल्याण समिती व विभागाच्या वतीनं तसंच राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान विभाग व रोटरी क्लब ऑफ अमरावती मिडटाऊन यांच्या सहकार्याने जागतिक महिला दिनानिमित्त महिला मेळावा व क्रीडा स्पर्धांचं आयोजन संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन येथे करण्यात आलं। या कार्यक्रमाला महिलांनी भरभरून प्रतिसाद दिला। विधात्याची नवनिर्माणाची कलाकृती तू, एक दिवस तर साजरा कर स्वतःच्या अस्तित्वाचा तू। महिलांच्या अस्तित्वाचा साजरा होणारा दिन म्हणजे जागतिक महिला दिन 8 मार्च। जागतिक महिला दिनानिमित्त अमरावती महानगरपालिका महिला व बालकल्याण समिती व महिला व बालकल्याण विभाग, राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान विभाग व रोटरी क्लब ऑफ अमरावती मिडटाऊन यांच्या सहकार्याने जागतिक महिला दिनानिमित्त महिला मेळावा व क्रीडा स्पर्धांचं आयोजन संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन येथे करण्यात आलं। मटका स्पर्धा, वराडी कविता स्पर्धा, भारतीय वेशभूषा स्पर्धा, संगीत खुर्ची स्पर्धा तसंच विविध ज्ञानावर आधारित 1 मिनिट स्पर्धा, फॅशन शो अशा विविध स्पर्धा येथे घेण्यात आल्या। उपमहापौर संध्या टिकले यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचं उद्घाटन करण्यात आलं। राष्ट्रमाता जिजाऊ, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमांना हारार्पण करण्यात आलं। मनपा आयुक्त संजय निपाणे यांनी प्रास्ताविक केलं। प्रास्ताविकामध्ये तुम्हाला सगळं सांगितलंय, त्याच्यामुळे काही परत सांगायची गरज नाही, फक्त आपण कसं आत्मनिर्भर व्हावं एवढं ठरवायचं। सर्व नारी शक्तीला या ठिकाणी मी सलाम करतो आणि आजच्या दिवशी तुम्हाला जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा देतो। या ठिकाणी महानगरपालिकेच्या वतीनं जे विविध कार्यक्रम आयोजित केलेले आहे याचा पूर्ण आनंद आज घ्या, तुम्ही त्यात सहभाग घ्या असं तुम्हाला आवाहन करतो। परत एकदा सर्वांना शुभेच्छा देतो आणि आपली रजा घेतो। धन्यवाद। या कार्यक्रमांना महिलांनी भरभरून प्रतिसाद दिला। स्त्री मनाचे भावरंग नृत्य, नाट्य, संगीत सोहळा, 70 महिला मुलींचा कलाविष्कार, सखी अंतरंग असा कार्यक्रम येथे सादर झाला।
मोठ्या संख्येने महिलांनी या स्पर्धांमध्ये सहभाग घेतला। नगरसेविका नूतन भुजाडे, सुरेखा लुंगारे, कुसुम साहू यांनी कॅटवॉक करून स्पर्धकांचा उत्साह वाढवला। विविधतेत एकता दाखवत विविध वेशभूषा स्पर्धकांनी केल्या। वऱ्हाडी कविता येथे सादर करण्यात आल्या। माई सासू म्हणे वंशाले पाहिजे दिवा, वंशाले पाहिजे दिवान जुना विचार दूरच ठेवा, लेक मिरविन माई, लेक मिरविन माई। 8 मार्च हा जागतिक महिला दिन म्हणून साजरा होतो आहे। ज्याला स्त्री आई म्हणून कळली तो जिजाऊचा शिवबा झाला, ज्याला स्त्री बहीण म्हणून कळली तो मुक्ताईचा ज्ञानदेव झाला, ज्याला स्त्री मैत्रीण म्हणून कळली तो राधेचा श्याम झाला आणि ज्याला स्त्री पत्नी म्हणून कळली तो सीतेचा राम झाला। प्रत्येक महान व्यक्तीच्या जीवनात आणि यशात स्त्रियांचा सिंहाचा वाटा आहे, म्हणून जागतिक महिला दिनानिमित्त स्त्री शक्तीला सलाम करण्यात आला। या कार्यक्रमाला मनपा आयुक्त संजय निपाणे, उपायुक्त नरेंद्र वानखडे, गटनेता सुनील काळे, सभापती स्वाती जावरे, उपसभापती पंचफुला चव्हाण, नगरसेविका नूतन भुजाडे, वंदना हरणे, सोनाली नाईक, पद्मजा कौंडण्य, जयश्री डहाके, मंजुश्री महल्ले, सुनंदा खरड, स्वाती कुलकर्णी यांच्यासह नगरसेविका व मोठ्या संख्येने महिला वर्ग उपस्थित होता। तू मोहिनी, तू कामिनी, तू सौदामिनी, तू विरहिणी, तू हिरेखणी स्त्री, तू बावनखणी असं वर्णन स्त्रीच्या व्यक्तिमत्वाचं केलं गेलं आहे। आता झालो गुडघ्या बाशिंग मानले, तुझ्या नावाचं मी निशेने टाकून बोलले। आता झालो गुडघ्या बाशिंग मानले, तुझ्या नावाचं मी निशेने टाकून बोलले। हात भरून आलो या, हात भरून आलो या, लई दुरून आलो या, आणि करून धाडी भारी परफ्यूम मारून आलो या। आज संध्या परत दिवस फुल एन्जॉय करायचं आहे। जागतिक महिला दिनाचा उत्साह सर्वत्र दिसून आला। महिला दिनानिमित्त सरस्वती विद्यालयाच्या शिक्षिका लांडे यांनी पोवाडा सादर केला, तर बुधवार येथे राहणाऱ्या श्रीमती हिरसे यांनी काव्य रचलं। अमरावतीकरांसाठी अभिमानास्पद असलेल्या शारदा उद्योग मंदिराने 69व्या वर्षात पदार्पण केलं आहे। येथेही महिला दिन साजरा होतोय। महिला दिनाचा उत्साह सर्वत्र पाहायला मिळतोय। 8 मार्च जागतिक महिला दिनानिमित्त सरस्वती विद्यालयाच्या शिक्षिका लांडे यांनी पोवाडा लिहून सादर केला। नमस्कार, मी श्रीमती विजया लांडे, सरस्वती विद्यालय। तर जागतिक दिन आहे 8 मार्चला महिला दिन, आणि जागतिक महिला दिनानिमित्त आम्ही हा पोवाडा बसवलेला आहे। आणि ह्या पोवाड्याला संगत दिली आहे तबल्यावर श्री पळसकर भाऊ यांनी, आणि पेटीवर श्री पळसकर भाऊ यांनी, आणि जगदीश भाऊ यांनी आम्हाला तबल्याला साथ दिली आहे। आणि ह्या छोट्या छोट्या ज्या छान मुली तुम्हाला मागे दिसत आहे, अगदी उद्याची भावी पिढी जी आहे की तुम्हाला मागे दिसत आहे, उद्याच्या ह्या सुजाण माता आणि भगिनी आहेत। ह्या माझ्या वर्गातल्या मुली आहे, माझ्या शाळेतल्या मुली आहे। आणि ह्या पोवाड्यातून आम्हाला हा संदेश द्यायचा आहे की जरी या स्त्रीला सगळं स्वातंत्र्य पुरुषांच्या बरोबरीने मिळालेलं असलं तरी ह्या स्वातंत्र्याला काही मर्यादा असाव्या आणि त्याचा स्वैराचार कुठेही आपण करू नये। आणि हाच बोध आम्हाला समाजाला द्यायचा आहे। इतिहासातील अनेक पराक्रमी स्त्रिया झालेल्या आहे आणि त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून आपण सुद्धा आपलं जीवन एक चांगलं, सुजाण आणि अतिशय संपन्न असं बनावं।
सातारा येथील रहिवासी श्रीमती हिवसे यांनी काव्य रचलं. महिला दिनानिमित्त रचलेलं हे काव्य रुपेश टिंगणे यांनी सादर केलं. आज 8 मार्च जागतिक महिला दिवस. या जागतिक महिला दिनानिमित्त विविध महिलांनी विविध क्षेत्रामध्ये कामगिरी केलेली आहे आणि सामान्य गृहिणीपासून तर राष्ट्रपतीपर्यंत अशी मजल मारलेली आहे. महिलांच्या विविध क्षेत्रातली कामगिरी ही अतिशय मोलाची कामगिरी आहे. आज माझ्या समवेत पूजाताई हिवसे आहे. त्यांनी एक साधारण घरातल्या असून सुद्धा त्यांच्या मनामध्ये त्यांनी कविता तयार केलेली आहे आणि महिलांचं जे विविध क्षेत्रातली कामगिरी आहे ते आपल्या कवितेच्या माध्यमातून मांडणार आहे. आम्ही आजच्या महिला नाही कशात कमी, जिजामातीच्या मुली आम्ही जिजामातीच्या मुली. ला पुढाकार होता विश्वास स्वतःवर, महिला निघाल्या शिक्षणासाठी घराबाहेर. आम्ही आजच्या महिला नाही कशात कमी, जिजामातीच्या मुली आम्ही जिजामातीच्या मुली. भारताची ती पहिली डॉक्टर महिला होती आनंदीबाई जोशी. त्यामुळे महिलांना शिक्षणाची आवड. आम्ही आजच्या महिला नाही कशात कमी, जिजामातीच्या मुली आम्ही जिजामातीच्या मुली. भारताची ती पहिली पंतप्रधान होती इंदिरा गांधी. तिच्या एवढे कार्य नाही केले कोणी. आजच्या महिला आम्ही नाही कशात कमी, जिजामातीच्या मुली आम्ही जिजामातीच्या मुली. भारताची ती पहिली महिला होती राष्ट्रपती प्रतिभाताई आमची मायाळू मोठी. आजच्या महिला आम्ही नाही कशात कमी, जिजामातीच्या मुली आम्ही जिजामातीच्या मुली. झाशीची ती राणी होती लक्ष्मीबाई. झाशीची ती राणी लक्ष्मी होती शूर मोठी. बांधिले बाळ पाठी घेतली तलवार हाती. आजच्या महिला आम्ही नाही कशात कमी, नाही कशात कमी, जिजामातीच्या मुली आम्ही जिजामातीच्या मुली. भारताची ती पहिली महिला अंतराळावर गेली. कल्पना चावला होती शूर पण दुःख देऊन गेली. आजच्या महिला आम्ही नाही कशात कमी, जिजामातीच्या मुली आम्ही जिजामातीच्या मुली. भारताची ती दुसरी महिला सुनीता विलियम यशस्वी होऊन परतली. तिच्यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षणाची आवड निर्माण झाली. आजच्या महिला आम्ही नाही कशात कमी, जिजामातीच्या मुली आम्ही जिजामातीच्या मुली. अमरावतीच्या जयस्तंभ चौकातील शारदा उद्योग मंदिर हे महिलांच्या उत्थानासाठी झटतंय. विधवा परित्यक्तांना मानाचं स्थान मिळावं यासाठी ताराबाई पाध्ये यांनी शारदा उद्योग मंदिर सुरू केलं. महिलाच येथे काम करतात. हळद तिखटापासून ते चकली, चिवडा, करंजी यासारखे फराळाचे पदार्थ, अन्नपूर्णा नामक भोजनालय अशा विशेषता शारदा उद्योग मंदिराच्या आहेत. महिलांना स्वयंसिद्ध करण्यासाठी शारदा उद्योग मंदिर झटतंय. नमस्कार. आपका शुभ नाम? प्राध्यापक विनया कांत. ताई साहब, इस संस्था में इसका पहले तो नाम बोलिए और आप क्या है ये भी बताइए. या संस्थेचं नाव शारदा उद्योग मंदिर, जयस्तंभ चौक, अमरावती. आणि ही संस्था, या संस्थेमध्ये मी सचिव या पदावर कार्यरत आहे. ताई साहब, किती वर्षापासून हे संस्था कार्यरत आहे आणि याला स्थापित करण्याचा मागे उद्देश काय होता? ही संस्था 1950 साली स्थापन झाली. स्वर्गीय ताराबाई पाध्ये यांनी ज्या समाजामध्ये महिला आहेत, गरजू महिला, आणि त्यांची जी परिस्थिती त्या काळची ती लक्षात घेऊन ज्या अशा विधवा परित्यक्त्या ज्यांना समाजामध्ये कोणताही आधार नव्हता अशा महिलांना समाजामध्ये काहीतरी काम मिळावं, स्वतःला मानाचं स्थान मिळून मानाचा दर्जा मिळावा यासाठी ताराबाईंनी या संस्थेची स्थापना केली. 1950 पासून आजतागायत ही संस्था जी आहे ही कार्यरत आहे. या संस्थेचं कार्य खूप भव्य दिव्य असं आहे. जयस्तंभ चौक, अमरावती अतिशय मध्यवर्ती अशा ठिकाणी ही संस्था आहे. हीरक महोत्सव वर्ष याचं होऊन गेलं. आपल्या लाडक्या, सगळ्यांच्या लाडक्या माननीय महामहिम प्रतिभाताई पाटील या त्या उद्घाटनाकरता आलेल्या होत्या आणि त्या सांगताना मला अतिशय गौरव वाटतो की त्या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करण्याची सुद्धा संधी मला त्या काळी मिळालेली आहे. नंतर ह्या संस्थेचं आमचं अन्नपूर्णा भोजनालय आहे. या भोजनालयामध्ये जवळजवळ 12 ते 15 महिला काम करतात.
नंतर सकाळी 10 ते दुपारी 3 वाजेपर्यंत, संध्याकाळी 7 ते 9 वाजेपर्यंत असे शहरातील सर्व प्रकारचे लोक जे आहे या जेवणाचा आस्वाद घेतात. जेवण अगदी घरच्यासारखं आहे म्हणून त्यांच्याकडून आम्हाला त्यांच्या प्रतिक्रिया ज्या आहे त्या ऐकायला मिळतात. आमचं उत्पादन केंद्र आहे आणि दुकानसुद्धा आहे. उत्पादन केंद्रामध्ये ओल्या नारळाच्या करंज्या, चकल्या, शेव, अनरसे, विविध प्रकारचे लाडू, रुखवंताचं सामान आणि लोकांची जी गरज असते त्या गरजेप्रमाणे आम्ही सगळं काही करून देतो. तिथेसुद्धा 10 महिला अगदी कार्यरत आहे. दुकान आमचं सकाळी 10 ते रात्री 9 वाजेपर्यंत उघडं असतं. शहरातील विविध लोक खरेदीला येतात. त्यांच्या ऑर्डरनुसार सुद्धा आम्ही सगळं काही करून देत असतो. यावर्षी तर आमची पुडाची वडी इतकी खपली आणि इतकी छान असते की त्याला खूपच मागणी आहे. अजूनसुद्धा ती आमचं करणं सुरू आहे. अशा विविध प्रकारचे उत्पादनं जी आहे, पापड, लोणची, हे तर आमचं खूप फेमस आहे. तिखट हळद सगळ्यात मला सांगताना अतिशय गौरव आणि आनंद होतो की आमच्या इथेच तिखट दळल्या जातं. त्याच्यात कोणत्याही प्रकारची भेसळ नाही. हळदसुद्धा इथे दळल्या जाते. त्याच्यामुळे तिखटाला, हळदीला गोडा मसाला, ज्याला आपण काळा मसाला म्हणतो, सुपारी, धण्याची पूड, ही सगळी शुद्धता हीच आमची प्रतिष्ठा. त्याच्यामुळे त्याला इतकी मागणी आहे की आम्ही लोकांची ऑर्डर पूर्ण करण्याची सतत प्रयत्न करत असतो. आमचं वर्किंग वुमेन हॉस्टेल आणि विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेलसुद्धा आहे. मध्यवर्ती ठिकाणी असल्यामुळे हॉस्टेललासुद्धा पण चांगली गर्दी. आमची जी कॅपॅसिटी आहे त्यानुसार हॉस्टेललासुद्धा 25 वर्किंग वुमेन राहतात. विद्यार्थिनी आहेत, त्यांचंसुद्धा खूप छान सुरू आहे. 2 आमच्या मेट्रन तिथे आहे. एक रात्रपाळीला असते, संध्याकाळी 6 ते सकाळी 8 वाजेपर्यंत. एक दिवसाची असते आणि सगळी स्वच्छता वगैरे याकडे आम्ही पूर्ण कार्यकारिणी जी आहो ती लक्ष ठेवत असतो. असं कार्य जे आहे आमचं सुरू आहे. पूर्वीच्या काळी आमच्या इथे बिस्किटं मिळायची आणि त्या बिस्किटाला इतकी डिमांड आहे की आता आम्ही ती सुरू करण्याचा खूप आमचा प्रयत्न आहे. आम्ही प्रयत्न करतो आहे. कारागीर मिळत नाही आहे पण तो मिळवण्याचा प्रयत्न करून लोकांना आम्ही नक्कीच कणकेचे बिस्किटं जे आहे त्यांच्या आवडीचे ते आम्ही देणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या संस्थेचं बडनेरा रेल्वे स्टेशनवर कॅन्टीन आहे. आणि हे जे कॅन्टीन आहे हे भारतामध्ये एकमेव आहे महिलांनी चालवलेलं. हे कुठेही दिसणार नाही. म्हणून हे सुद्धा खूपच गौरवाचं आहे अशी आमची बाबाई या टी स्टॉलची. तर ह्यालासुद्धा आमचा खूपच चांगला असा रिस्पॉन्स मिळत असतो. सगळ्या गरजू महिला येतात, त्यांच्या सगळ्या आम्ही पूर्ण करत असतो. आज आमच्या इथे 8 मार्च महिला दिवसाचा सुद्धा कार्यक्रम आहे. तो कार्यक्रम 4 वाजता आहे आणि आज आम्ही 3 कर्तृत्ववान महिलांचा सत्कार या ठिकाणी घेणार आहोत. त्या 3 महिला ज्या आहेत, एक देशमुख म्हणून आहे, तिनेसुद्धा तेल्हारा नावाच्या खेड्यामध्ये राहते आणि तिने तिच्या तिथे एक सायकलचं दुकान टाकून गरज माणसाला सगळं काही शिकवत असते. त्याच्यामुळे तिच्या नवऱ्याची तब्येत बरी नसताना तिने ते दुकान चालवलं आणि आता स्वतः ती दुकानामध्ये काम करते. दुसरी महिला जी आहे ती भाजीवाली आहे. 25 वर्ष झाले भाजीचा व्यवसाय करून स्वतःचं कुटुंब घडवते. तिसरी महिला जी आमच्या इथेच काम करणारी ती आहे रेखा. ही रेखा जी आहे, ही रेखा हिचं खूपच अगदी वाखाणण्यासारखं आहे. तिचे मिस्टर गेले आहेत. मुलगा तिचा B3rd इयरला आहे. बघा, जेव्हा ती इथे लागली ना तेव्हा तिला 1200 रुपये महिना होता. पाहता पाहता तिचा 5000 रुपये महिना झाला आणि मुलगा अतिशय हुशार आहे. आईवडिलांचा आधार घेऊन आईवडिलांकडे राहते आणि हा मुलगा 4थीमध्ये मेरिट आला. लोकांनी त्याला मदत केली. मणिबाई गुजराती हायस्कूलमध्ये त्याने ॲडमिशन घेतली. 10वीमध्ये सुद्धा मेरिट आला. तो डिप्लोमा झाला आणि आता तो B3rd इयरला आहे. अशा अनेक महिलांचा आम्ही इथे आज सत्कार घेणार आहे. माननीय विद्याताई दिवाळे आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख वक्त्या आहे. तुझं विण नारी मचं कोण तारी हा आजचा विषय आहे आणि माझ्या अध्यक्षतेखाली याचा कार्यक्रम जो आहे तो सादर होणार आहे. असा महिला दिनाचा कार्यक्रम पण आज आम्ही खूप चांगल्या पद्धतीने घेत आहे. विविध कार्यक्रम आम्ही संस्थेमध्ये घेत असतो. त्यातमध्ये सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे 11 फेब्रुवारी ताराबाई स्मृती दिवस. या दिवशी आम्ही काय करतो, आमच्या संस्थेतल्या महिलांसाठी वेगवेगळे त्यांचे आरोग्य शिबिरं घेत असतो, तपासणी करतो की जेणेकरून त्या बाहेर जाऊन पैसे खर्च करू शकत नाही. मग आरोग्य शिबिरं आम्ही त्यांच्यासाठी घेतो. त्याचप्रमाणे त्यांच्यासाठी काहीतरी करमणुकीचे कार्यक्रम, त्यांना प्रोत्साहनपर बक्षिसं देणं हे सुद्धा आमचं काम आहे. त्यांना प्रेरणा मिळावे असे कार्यक्रम आम्ही या दिवशी घेत असतो. त्यानंतर संक्रांतीचा हळदी कुंकू तिळगुळ समारंभ, चैत्रगौरेचा समारंभ, 15 ऑगस्ट, 26 जानेवारी असे विविध कार्यक्रम, 1 मे असे विविध कार्यक्रम आम्ही संस्थेमध्ये घेत असतो की जेणेकरून शहरातल्या महिलांनासुद्धा शारदा उद्योग मंदिर ही संस्था काय आहे, ही काय काम करते, कसं हिचं सुरू आहे हे सगळं माहीत व्हावं हा यामागचा आमचा उद्देश. ताईचा संपूर्ण
माहिती आपने दी। एक सवाल मैं आपसे पूछना चाहता हूँ जो अतिशय अहम सवाल होता है। संस्था बोले तो भानगढ़, संस्था खुली कि भानगढ़ शुरू हो जाती। संस्था खुलते से पहला जो ताला खरीदा जाता उसमें भी भ्रष्टाचार रहता। इसके बावजूद इतने सालों से आपकी ये संस्था चल रही है और अच्छे तरीके से, जिसको अपन नेत्र दीपक बोलते, काम कर रही है। उसके पीछे लॉजिक क्या है? बस महिला जो है हमारी वो एकदम हायर एज्युकेटेड आहे, उच्च शिक्षित अशी आहे और चांगल्या खूप सगळ्या शिकलेल्या आहेत आणि त्याच्यामुळे प्रत्येकामध्ये समजदारी आहे। त्याच्यामुळे भानगडीचा प्रश्नच उद्भवत नाही आणि हे जे काम चालतं हे एकटी दुकटी कोणी करत नाही। कार्यकारिणीच्या आमच्या मीटिंग्स असतात दर महिन्याला 2 आणि त्याच्यामध्ये प्रत्येक विषयावर चर्चा होते आणि प्रत्येक विषयाला आम्हाला संमती मिळते। त्याच्यामुळे भानगडीचा प्रश्नच येत नाही आणि ज्याला जे काम आवडेल ते करावं, त्या कामाचा इथे सन्मान असतो आणि ते काम करताना त्या कामावर छान चर्चा केली जाते। त्याच्यामधून आउटपुट काय आहे, ते किती महत्त्वाचं आहे हे सगळं बघितलं जातं आणि त्याला संमती मिळून काम केलं जातं। त्याच्यामुळे अशी भानगडींचा आमच्या इथे काहीही संबंध नाही, काहीही येत नाही। आदरणीय ताई साहब, सिटी न्यूज़ से आपने जो बातचीत की इसके लिए हम आपके बहुत बहुत आभारी, धन्यवाद। मी सुद्धा आपली आभारी आहे। आपण इथे येऊन माझी मुलाखत संस्थेबद्दल माहिती विचारली त्याबद्दल मी पण तुम्हाला धन्यवाद देते। स्त्रियांच्या संरक्षणाकरता, शिक्षणाकरता, मान सन्मानाकरता अनेक कायदे झाले आहेत, तर स्त्री शक्तीला मुजरा करण्याकरता 8 मार्च हा जागतिक महिला दिन साजरा केला जातो आहे। मात्र एकाच समाजात विरोधाभासाचं चित्र आहे। पारधी समाजातील महिला जे जीवन जगत आहेत त्याने अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत। 8 मार्च जागतिक महिला दिन विविध कार्यक्रमांनी साजरा झाला। रॅली, स्पर्धा असे विविध कार्यक्रम साजरे झाले। या दरम्यान इरविन चौकात रस्त्यावर संसार थाटलेल्या पारधी महिलांनी सर्वांचंच लक्ष वेधलं। महिलांसाठी अनेक कायदे आहेत, तिने शिकून सवरून पुढे यावं, आपल्या कुटुंबाला सुशिक्षित करावं, स्वयंसिद्धा होऊन कुटुंबाला हातभार लावावा असे प्रयत्न होत आहेत। या साऱ्या प्रवाहापासून पारधी महिला मात्र कोसो दूर आहेत। याची कारणं काय? रस्त्यावर थाटलेले संसार, बाळंतपणही रस्त्यावरच, शिक्षणाचं नाव निशाण नाही, मुलांना शिकवणं दूरच राहिलं असं जीवन पारधी महिलांचं आहे। त्यांचं हे जीवन पाहता अनेक प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत। या साऱ्यामागे पारधी महिलांच्या इच्छाशक्तीचाच अभाव आहे का? अनेक सामाजिक कार्यकर्ते या समाजाला प्रवाहात आणण्याचा प्रयत्न करत आहेत, तरीही हे चित्र अनेक वर्षांपासून तसंच आहे। शासनाच्या योजनाच यासाठी नुसत्या आवश्यक नसून पारधी समाजाची मानसिकताही बदलणं गरजेचं आहे। अंगणवाडी सेविकांनी जागतिक महिला दिनानिमित्त रॅली काढली। मोठ्या संख्येने अंगणवाडी सेविका या रॅलीमध्ये सहभागी झाल्या। हातात फलक घेऊन व घोषणा देत अंगणवाडी सेविकांनी बेटी बचाव, स्तनपान आदी विविध विषयांवरील संदेश रॅलीतून दिला। अंगणवाडी सेविकांनी महिला दिनानिमित्त रॅली काढली। भरण पोषणाचा संदेश अंगणवाडी सेविकांनी दिला। हातामध्ये फलक घेऊन घोषणा देत अंगणवाडी सेविकांनी मार्गक्रमण केलं। फ्रेझरपुरा पोलीस ठाण्यामध्ये जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला। फ्रेझरपुराचे निरीक्षक आसाराम चोरमले यांनी ठाण्यामध्ये कार्यरत PSI व महिला कॉन्स्टेबल यांचा सन्मान केला। पेढे वाटून महिला दिन साजरा केला। 8 मार्च जागतिक महिला दिनानिमित्त फ्रेझरपुरा पोलीस ठाण्यामध्ये कार्यरत असलेल्या महिला कर्मचाऱ्यांचा पोलीस निरीक्षक आसाराम चोरमले यांनी सत्कार केला। PSI शुभांगी थोरात, PSI निलिमा सातव, कॉन्स्टेबल लता ठाकरे यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला। पेढे वाटून महिला दिवस साजरा केला। PSI शुभांगी थोरात यांना 1 दिवसाकरता फ्रेझरपुरा पोलीस ठाण्याच्या निरीक्षकाचा चार्ज देण्यात आला। 8 मार्च आज सर्व ठिकाणी महिला दिनानिमित्त कार्यक्रम साजरे केले जातात। नेमकं महिला दिन म्हणजे काय? 8 मार्चला आपण महिला दिन जागतिक स्तरावर साजरा करण्यात येते।
प्रश्न. नेमकं महिला दिन काय आहे? तर 8 मार्च 1908ला न्यूयॉर्क अमेरिकामधील न्यूयॉर्क या ठिकाणी महिलांनी बरोबरी म्हणजे समानतेसाठी आंदोलने केले होते, मोर्चे काढलेले होते. त्या अनुषंगानं 1908 पासून तर 1911, 14 आणि 18पर्यंत समानतेसाठी विविध देशामधील महिलांनी आपल्या समानतेसाठी लढा दिलेले होते. त्याच्यानंतर त्यांना पुरुषांच्या बरोबरीनं कुठंतरी कामामध्ये समानता, त्याच्यानंतर बऱ्याच ठिकाणी पुरुषांच्या बरोबरीनं वेतन दिलं जात नव्हतं, इतर ठिकाणी बरोबरीची वागणूक दिल्या जात नव्हती. तर त्याच्यामध्ये त्यांनी सुरुवातीपासून लढे दिलेले आहेत स्त्रियांनी. आणि 1918ला त्यांना वोटिंगचा अधिकार, मतदानाचा अधिकार मिळालेला होता. त्याच्यानंतर 1975ला युनोने जागतिक महिला दिन 8 मार्च रोजी ठरवलेला होता. त्याच्यानंतर त्या दिवसापासून तर आजपर्यंत कंटिन्यू महिला दिवस 8 मार्च रोजी म्हणजे 1908 पासून तर आजपर्यंत महिला दिवस सर्व जगामध्ये साजरा करण्यात येतो. राहिला आपल्या इथला प्रश्न सुरक्षेच्या दृष्टीनं महिलांना आज ठाणेदार या पोस्टवर इथं एका दिवसासाठी का होईना पण छान वाटते. महिलांच्या सुरक्षिततेसाठी महिलांनी सामोरं यावं आणि काहीतरी स्वतःहून अशी कृती करावी की जेणेकरून महिलांचं खच्चीकरण करणार नाहीत आणि महिलांकडून महिलाला कुठल्याही प्रकारे त्रास होणार नाही किंवा कुठलेही प्रॉब्लेम क्रिएट होणार नाही अशी काळजी घ्यावी. बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर पंचायत समितीचे शाखा अभियंता गजानन ठोंबरे यांना लाच स्वीकारताना रंगेहात अटक करण्यात आली आहे. वाकोडी ग्रामपंचायत हद्दीतील दलित वस्तीतील रस्ता बांधण्यासाठी आलेल्या निधीतून रस्ता बांधकामाचं बिल काढण्यासाठी ठोंबरे यांनी लाच मागितली. या कारवाईने प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर पंचायत समितीचे शाखा अभियंता गजानन ठोंबरेला लाच घेताना रंगेहात पकडण्यात आला आहे. 7 मार्च दुपारची ही घटना आहे. ग्रामपंचायत हद्दीतील रस्ते कामाचे बिल काढण्यासाठी ठोंबरे यांनी ही लाच स्वीकारली. बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर शहरालगत असलेल्या वाकोडी ग्रामपंचायत हद्दीतील दलित वस्तीतील रस्ता बांधण्यासाठी आलेल्या निधीतून रस्ता कामाचं बिल काढण्यासाठी मलकापूर पंचायत समितीचे शाखा अभियंता गजानन ठोंबरे यांची अडवणूक करण्यात येत होती. अखेरीस बिल काढण्यासाठी पैशाची मागणी त्यांच्याकडून झाल्याने शाखा अभियंत्याची लाचलुचपत विभागाकडे तक्रार करण्यात आली. ठरल्यानुसार 7 मार्चला दुपारी 3:30 वाजेच्या सुमाराला अभियंता गजानन ठोंबरे हे ग्रामपंचायत सदस्य दीपक गाडे यांच्याकडून 5,000ची लाच स्वीकारत असताना त्यांना रंगेहात पकडण्यात आलं. लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालय अकोल्याचे निरीक्षक ईश्वर चव्हाण यांच्या पथकाने ही कारवाई केली. या कारवाईने प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली. बुलढाण्याहून शुभम कायस यांचा हा रिपोर्ट. तक्रारदार वय 44 वर्ष, पुरुष, राहणार मलकापूर, जिल्हा बुलढाणा यांनी काल दिनांक 6/3/19 रोजी अकोला अँटी करप्शन ब्युरोला संपर्क करून त्यांची एका लोकसेवकाविरुद्ध तक्रार असल्याचे कळविले होते. वरून आज आम्ही सापळा पथकासह इथे मलकापूर येथे एका गोपनीय ठिकाणी त्यांची रितसर तक्रार घेतली. तक्रारीमध्ये त्यांनी नमूद केले होते की आरोपी गजानन ठोंबरे कनिष्ठ अभियंता पंचायत समिती मलकापूर, जिल्हा बुलढाणा हे तक्रारदारांनी त्यांच्या दलित वस्तीमध्ये ग्रामपंचायत वाकोडी अंतर्गत त्यांच्या दलित वस्तीमध्ये जे सिमेंट रोडचे बांधकाम केलेले आहे, सिमेंट रोडचे जे कामकाज केलेले आहे त्याचे पूर्णत्वाचे प्रमाणपत्र घेण्यासाठी आरोपी त्यांना 5,000ची लाचेची मागणी करीत आहे. अशी तक्रार घेतल्यानंतर पंचासमक्ष तक्रारीची पडताळणी करण्यात आली असता त्यामध्ये आरोपीने तक्रारदारास 5,000 रुपयाची लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. वरून पंचायत समिती येथे रितसर सापळा कारवाई आजमावली असता पंचासमक्ष आरोपी गजानन ठोंबरे यांनी तक्रारदाराकडून 5,000 रुपये स्वीकारल्याने त्यांना रंगेहात पकडण्यात आले. त्यांच्याविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक अधिनियमचे कलम 7 आणि 7 अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. माझ्या वृंदावन नगर प्रभाग 4मध्ये झालेल्या विकास कामाचे रस्त्याचे बिल काढण्याकरिता मी पंचायत समितीमध्ये ठोंबरे यांच्याकडे गेलो असता त्यांनी मला पैशाची मागणी केली आणि ते वारंवार पैशाची मागणी करत असतात. मी त्यांना सांगितलं की अगोदर बिल काढून नंतर मी तुमचं काय कमिशन देतो, परंतु ते असे म्हणाले की नाही अगोदर पैसे द्या
मग तुम्हाला मी CC देतो, कम्प्लिशन सर्टिफिकेट, म्हणजे त्या रस्त्याचं पूर्णत्वाचं सर्टिफिकेट. मला ते असह्य झालं आणि मग मी ACB अकोला यांच्याशी संपर्क करून त्यांना टॅप केलं. अल्पवयीन मुलीशी जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित करणाऱ्या आरोपीला पीडितेच्या आईने पकडून गाडगेनगर पोलिसांच्या स्वाधीन केलंय. तिच्या तक्रारीवरून पोलिसांनी 376 व पोस्को अंतर्गत गुन्हे दाखल केले आहेत. वृंदावन कॉलनी येथे राहणाऱ्या फिर्यादी महिलेच्या नातीवर तिला घरात एकटी पाहून अत्याचार करण्यात आला. 7 मार्चला ही महिला बाहेर गावी गेली होती. त्यांची अल्पवयीन नात ही घरी एकटीच होती. या दरम्यान दुपारी आरोपी अंबागेट बुधवारा येथे राहणारा वैभव बाळासाहेब देशमुख हा घरी कोणी नाही हे पाहून फिर्यादीच्या घरी आला व पीडित नातीसोबत त्याने अत्याचार केला. पीडित नातीवर त्याने अत्याचार केला. महिला घरी आली असता तिने त्याला पकडून गाडगेनगर पोलिसांच्या स्वाधीन केलं. महिलेच्या तक्रारीवरून आरोपी विरुद्ध गाडगेनगर पोलिसांनी 376-4-8-12 पोस्को अंतर्गत गुन्हे दाखल करून आरोपीला ताब्यात घेतले. एकीकडे अल्पवयीन मुलीची अब्रू लुटली जाते तर दुसरीकडे वडील व मावशीचा पती जो बापाच्या जागी असतो यांनीच आपल्या अल्पवयीन मुलीचं शोषण केलंय. गेल्या 4 वर्षांपासून शारीरिक व मानसिक त्रास सोसणाऱ्या या मुलीने 7 मार्च रोजी कोल्हापुरी गेट पोलिसांकडे तक्रार दिली आहे. पोलिसांनी या नराधमांवर गुन्हे दाखल केले आहेत. कुंपणानं शेत खावं असा प्रकार आनंद नगर येथे घडला आहे. फिर्यादीची विधी संघर्ष मुलगी ही कुटुंबासह राहते. गेल्या 2014 पासून ते 3 मार्च 2019 पर्यंत मुलीचे वडील व मावसा यांनी मुलीशी अश्लील चाळे केले. 64 वर्षीय शरद नारायण गायकवाड असं या पीडित मुलीच्या वडिलांचं नाव आहे. तर दुसरा आरोपी 50 वर्षीय वडाळी येथे राहणारा राजेश खडसे हा फिर्यादीच्या मावशीचा पती आहे. दोन्ही आरोपींनी पीडित मुलगी 8व्या वर्गात शिकत होती तेव्हापासून वाईट नजरेने पाहणे, वाईट स्पर्श करणे, इच्छा नसताना जवळ बसायला लावणे असा विनयभंग केला. यावरून फिर्यादी मुलीने 7 मार्चला रात्री 9 वाजता कोल्हापुरी गेट पोलिसांकडे तक्रार दिली. पोलिसांनी 354, 354 सह कलम 8 व 10 पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल केला. परिचारिका म्हणून कार्यरत असलेल्या युवतीला विवाहाचं आमिष दाखवून तिचं शारीरिक शोषण करण्यात आलं. 2016 पर्यंत तिचं शोषण झालं, मात्र त्यानंतर आरोपीने विवाहाला नकार दिला. यावरून फिर्यादीने गाडगेनगर पोलिसांकडे तक्रार नोंदवली आहे. PDMC मध्ये कार्यरत असलेल्या स्टाफ नर्सला विवाहाचं आमिष दाखवून तिचं शारीरिक शोषण करण्यात आलं. फिर्यादीचे वडील हे पोलीस खात्यात आहेत. त्यांच्या मित्रासोबत आरोपी 29 वर्षीय निखिल गजभिये हा परतवाड्याला आला होता. त्यातच फिर्यादीची व आरोपीची ओळख झाली. आरोपीने फिर्यादीला लग्नाची मागणी केली. जुलै 2016 ते सप्टेंबर 2016 पर्यंत आरोपीने फिर्यादीचं शारीरिक शोषण केलं. त्यानंतर त्याला फिर्यादीने नकार दिला असता त्याने विवाहाला नकार दिला. फिर्यादी ही आई वडिलांसह नवसारी येथे भाड्याने राहते. फिर्यादीने 7 मार्चच्या रात्री गाडगेनगर पोलीस ठाण्यामध्ये आरोपी विरुद्ध तक्रार दिली आहे. कलम 376(2)(n) अन्वये पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीवरून कारवाई न करण्यासाठी लाच मागणारा राजापेठ डीबी स्क्वॉडचा कर्मचारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकलाय. राजेंद्र डोंगरे असं अटक करण्यात आलेल्या कर्मचाऱ्याचं नाव आहे. स्टेट बँकेच्या बियाणी चौक येथील कार्यालयामध्ये क्रेडिट कार्ड विभागामध्ये कार्यरत एका अधिकाऱ्याविरोधात तेथे काम करणाऱ्या काही मुलांनी 30 जानेवारी रोजी राजापेठ पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. या तक्रारीच्या अनुषंगाने राजेंद्र डोंगरे यांनी संबंधित अधिकाऱ्याशी संपर्क साधून कारवाई न करण्यासाठी 55,000 रुपयांच्या लाचेची मागणी केली. 5,000 रोख व 50,000 रुपये क्रेडिट कार्डने देण्याचे ठरवले. संबंधित अधिकाऱ्याने लाच देण्यास होकार देऊन या संदर्भात एसीबी कडे तक्रार दिली. त्या अनुषंगाने पडताळणी करून एसीबीच्या पथकाने राजापेठ चौकात सापळा रचला होता. परंतु संशय आल्याने राजेंद्र डोंगरे यांनी लाच स्वीकारली नाही. परंतु तक्रारकर्त्यासोबत झालेल्या संभाषणावरून त्यांनी लाचेची मागणी केल्याचं स्पष्ट झाल्याने त्यांना अटक करण्यात आली. त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. राजेंद्र डोंगरे यांच्या विरोधात अनेक चर्चा सुरू होत्या. पोलिसांची छवी ते मलिन करत असून अनेक जण डोंगरेंमुळे त्रस्त होते अशी चर्चा ठाण्याच्या परिसरात सुरू होती.
गठाई कामगार व चर्मकार यांना व्यवसायासाठी स्थायी स्वरूपाची जागा मिळवून देण्याकरता श्यामकुमार आकोडे यांनी शर्थीचे प्रयत्न केले। मेळघाटसारख्या मागासलेल्या भागातून आलेल्या श्यामकुमार आकोडे यांचं कार्य उल्लेखनीय आहे। अतिशय विपन्न अवस्थेत मेळघाटसारख्या दुर्गम प्रदेशातून श्यामकुमार आकोडे हे अमरावतीला आले। समाजसेवा करण्याची मनापासून इच्छा त्यांची होती, त्या अनुषंगाने त्यांनी कार्य केलं। चर्मकार बांधवांना व्यवसाय करण्यासाठी हक्काचं स्थान मिळवून दिलं। तसंच गठाई कामगारांना देखील महानगरपालिकेचा अतिक्रमण विभाग हुसकावून लावत असे, त्यांना देखील परमनंट स्थान मिळवून दिलं आहे। त्यांच्याशी बातचीत केली आहे रुपेश टिंगणे यांनी। रुपेश टिंगणे, आज मी अशा व्यक्ती महत्वासोबत आपल्याला ओळख करून देणार आहे ज्यांनी सामाजिक क्षेत्रामध्ये विविध प्रकारची कामं केलेली आहेत आणि त्यांची दखल राज्य शासनाने कुठेतरी घेतली आहे आणि 25 वर्षाची त्यांची जी सेवा आहे त्या सेवेचं फळ या वर्षी आपल्याला मिळालेलं दिसलं आहे। आणि आपण बघू शकता की विविध जाती धर्माचे पंथाचे लोक त्यांच्याकडे येतात आणि त्यांचे जे काम आहे ते सहजरित्या श्यामकुमार आकोडे हे सहजरित्या करतात। तर आज आपण अशाच एक व्यक्ती महत्वाची एक छोटीशी मुलाखत घेणार आहोत। तर मला असं म्हणायचं आहे की काका, आपलं पूर्ण नाव काय आहे? माझं नाव श्यामकुमार मोहनलाल आकोडे आणि माझा जन्म मेळघाट धरणी येथे झालेला आणि एक गरीब परिवारामध्ये जिथं माझे बाबा एक गठाई काम करत होते, चपला जोडे शिवण्याचं काम करत होते। माझी आई शेतीवर मजुरी करायला जात होती। अशा गरीब कुटुंबात माझा जन्म झाला। आणि आपल्याला हे समाजकार्याची आवड कधीपासून निर्माण झाली? शिक्षण घेत असताना जेव्हा मी गरिबी एवढी होती का एकच ड्रेस होता मला आणि एकच ड्रेस धुवायचं आणि घालायचं आणि शाळेत जायचं, पण शाळा सोडायची नाही। शाळा सोडली नाही, 12वी पर्यंत शिक्षण घेतलं, पण कुठंतरी खंत होती की आपण एवढं आपलं भागणार नाही। म्हणून या विचार केला की शिक्षण पूर्ण करायचं, पण गरिबी परिस्थिती असल्यामुळे माझं शिक्षण झालं नाही। 12वी पर्यंत शिक्षण झालं, त्याच्यानंतर परिस्थिती एवढी बेकार झाली का मग शिक्षण सोडावं लागलं आणि परत जे बाबाचा व्यवसाय होता ते केलं। म्हणजे एकंदर परिस्थितीवर मात करून हे समोर गेलेले आहे आणि असं हे एक व्यक्तिमत्व आहे की समाजाबद्दल काहीतरी कुठेतरी वाटलं, यामुळे समाजाने यांची प्रेरणा कुठेतरी घेऊन समाजाने पण यानंतर सुद्धा अशा पद्धतीचे कार्य करावे असं मला या माध्यमातून वाटते। तर आपल्याला जे आहे धारणीवरून अमरावतीवर आल्यानंतर कोणता अनुभव आला? सामाजिक अनुभव असा आला की जे आमचे समाजाचे लोक होते, रोडवर बसणारे, गठाई काम करणारे, आणि ते रात्रंदिवस तिथं बसून आणि उन्हातान्हात, पावसाळ्यात, उन्हाळ्यात आपल्या तीनही ऋतूमध्ये ते बसून आपला व्यवसाय करत होते आणि कसं तरी पोट भरत होते। एक दिवस मला असं आठवलं की यांच्यासाठी आपण काहीतरी करावं। एक प्रेरणा भेटली त्यांच्याकडून, आपण यांना काहीतरी एक लोखंडाचा स्टॉल वगैरे किंवा महानगरपालिकेकडून यांना परमनंट जागा भेटली पाहिजे। त्यासाठी आम्ही महानगरपालिकेवर पहिला मोर्चा काढला आणि त्या मोर्चाचं फलित असं झालं का त्यांना महानगरपालिकेनं असे आश्वासन दिलं का बा तुम्ही ठीक आहे दुकान लावा, तुम्हाला कोणीही महानगरपालिकेचे अतिक्रमणवाले हात लावणार नाही, हे त्यांनी ग्वाही दिली आणि आतापर्यंत ते बसलेले आहेत। आणि शासनाकडून मागच्या 2017 मध्ये त्यांना 1050 स्टॉल वाटले आम्ही पूर्ण जिल्ह्यामध्ये आणि प्रत्येकाला त्याचा फायदा करून दिला आणि त्याचा फलित आज आपण पाहतोय तहसीलच्या समोर परमनंटली जागा 37 लोकांना भेटलेली आहे आणि स्टॉल भेटलेले आहे। त्यात आपलं कुटुंब चांगल्या प्रकारे चालवत आहे। गाव तिथे शाखा ही संकल्पना कशी काय आपण उतरवली? आमचा समाज एक तर गोरगरीब आणि विखुरलेला समाज, कुठेतरी संघटनेत आपण यांना आणावं, एकत्र एक छत्राखाली आणावं अशी आमची अपेक्षा होती आणि ते आम्ही राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या माध्यमातून प्रत्येक गावाला जिथं जिथं समाज आहे तिथं आम्ही सर्वांचं एकत्रीकरण केलं, तिथं संघटना स्थापन केली आणि शासनाच्या जे काही योजना आहेत त्यांच्या तळागाळापर्यंत पोहोचेल याच्यासाठी आम्ही परिपूर्ण काम केलं। संत रविदास महाराजांची जयंती आपण कशा प्रकारे साजरी करता? संत रविदास जयंती अमरावती शहरामध्ये कोणी करत नव्हता, ही महत्त्वाची बाब आहे। आणि जेव्हा आम्ही संघटनेत स्थापन झालो, बाबनरावजी गौरव आमचे राष्ट्रीय अध्यक्ष, त्यांनी आम्हाला प्रेरणा दिली का प्रत्येक गावामध्ये प्रत्येक शहरामध्ये संत रविदास जयंती साजरी झालीच पाहिजे, कारण हे संत नव्हते, हे महापुरुष होते। त्यांनी एका समाजासाठी नाही तर सर्व समाजासाठी काम केलेलं आहे आणि हे प्रेरणा घेऊनच आम्ही एक पहिली 2000 मध्ये 2000 इसवी सन 2000 मध्ये
पहिली संत रविदास जयंती साजरी केली ती या थाटामाटाने सर्व लोक जमा झाले होते आणि खूप चांगली आम्ही संत रविदास जयंती साजरी केली होती। या संत रविदास महाराजांची जी जयंती आपण साजरी करता तर यावेळेस तुम्ही शासकीय सुट्टीचा जो अट्टहास घेतलेला आहे तर या संदर्भात पुढे काय कार्य? आमची प्रेरणा संत रविदासची प्रेरणा, बाबनरावजी घोलपची प्रेरणा घेऊन आम्ही शासनाकडे हे आदेश शासनाला सांगितलं आम्ही का बा आम्हाला जोपर्यंत सुट्टी जाहीर होत नाही आहे, कारण भारतामध्ये 6 राज्यामध्ये सुट्टी जाहीर आहे तर महाराष्ट्राला का नाही असं आम्ही माननीय मुख्यमंत्र्याकडे आमच्या घोलप साहेबांनी त्यांना पत्र दिलं आहे। त्यांनी फक्त एवढं दिलं का ऐच्छिक सुट्टी म्हणून त्यांनी जाहीर केलेलं आहे, पण ऐच्छिक सुट्टी फक्त प्रत्येक लोकांना भेटणार नाही, फक्त समाजाच्या लोकांना भेटल। म्हणून संत रविदास हे प्रत्येक घरात प्रत्येक माणसात गवसलं पाहिजे, पोहोचलं पाहिजे, त्यांचे विचार पोहोचले पाहिजे, म्हणून ही सुट्टी पूर्णपणे महाराष्ट्रानं जाहीर केली पाहिजे ही अशी आमची अपेक्षा आहे। हे कार्य करत असताना आपल्या ज्या धर्मपत्नी आहे किंवा आपल्या घरून कधी विरोध झाला का, म्हणजे समाज कार्य करताना? आता मी सांगू इच्छितो, माझी बायको कच्छी मुस्लिम समाजाची आहे आणि जेव्हा आमचं लग्न झालं लव्ह मॅरेज 1987 मध्ये आर्य समाजमध्ये आम्ही लग्न केलं आणि लग्न केल्यानंतर माझ्या घरच्या लोकांनी मला कोणत्याही प्रकारचा विरोध केला नाही का तुम्ही समाजाकडे वळता आणि इकडे पोराकडे पाहत नाही, असं काहीच झालं नाही। माझे घरचे लोक फक्त 2 दुसरी शिकलेले आहेत, पण त्यांनी मुलांना घडवलं। आज त्यांचे 2 मुलं इंजिनियर आहेत, एक मुलगी ग्रॅज्युएट झालेली आहे, त्याचं लग्न झालेलं आहे आणि त्याच्यानंतर माझा व्यवसाय मी जे पारंपरिक होतो ते सोडून टेलरिंग व्यवसायाकडे वळलो आणि तिच्यात मी थोडीफार तरक्की केली आणि तरक्की करत करत मुलाकडेही पाहिलं आणि त्यांनाही घडवलं। हे आज आपल्या समोर आहेच, एक मुलगा सर्व्हिसर आहे, दुसरा मुलगा आपला कॉन्ट्रॅक्टर आहे आणि मुलीचं लग्न झालेलं आहे। सामाजिक न्याय विभागातर्फे जो हा सत्कार करण्यात आला, गौरव करण्यात आला, असे हे व्यक्तिमत्व श्यामकुमार आकोडे आपल्या समवेत होते। सिटी न्यूज चॅनलतर्फे मी त्यांचे मनस्वी आभार मानतो। धन्यवाद। धन्यवाद सर, तुम्ही माझा इंटरव्ह्यू घेतला आणि माझ्याकडून जे 2 शब्द होते माझे आणि माझ्या जीवनाचे ते मी तुमच्याकडे दिलेले आहेत आणि बरंचसा दोन्ही समाजासाठी मला करायचं आहे, कारण इथं न थांबता जे काही तळागाळापर्यंत जे माझा समाज आहे तिथपर्यंत शासनाच्या योजना त्या लोकांपर्यंत पोहोचल्या पाहिजे याच्यासाठी मी पूर्ण प्रयत्नशील आहे। जीवनाच्या रक्ताच्या थेंबापर्यंत जोपर्यंत माझं जीवन आहे तोपर्यंत मी समाजसेवेत राहील अशी ग्वाही देतो। एक नजर बातमीपत्रातील अन्य महत्त्वाच्या घटनांवर। बुलढाणा तालुक्यातील डोंगरखंडाळा या गावात छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा बसवण्यावरून गावकरी आणि पोलीस यांच्यात तणाव झाला आहे। डोंगरखंडाळा गावातील समस्त गावकऱ्यांच्या समन्वयातून महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा बसवण्यात आला। त्यानंतर काही वेळातच सरकारी यंत्रणा डोंगरखंडाळा या गावात हजर झाली आणि पुतळा काढण्यावरून पोलीस आणि गावकरी यांच्यात तणाव निर्माण झाला। दिवसभर या गावाला छावणीचं स्वरूप आलं होतं। संपूर्ण दिवस आणि रात्रभर गावातील महिला व पुरुष महाराजांच्या चरणाजवळ बसून होते। 7 मार्चला मध्यरात्री नंतर गावकरी आपल्या घरी गेले असता पोलिसांनी पुतळा काढण्याचा प्रयत्न केला असता अश्वारूढ पुतळ्याचं नुकसान झालं। ही वार्ता गावात समजतात गावकरी महिला येथे जमा झाल्या, परंतु पोलिसांनी जमावावर अमानुष लाठीचार्ज करण्यास सुरुवात केली। सध्या डोंगरखंडाळा गावात तणावपूर्ण परिस्थिती आहे। कारवाई करीत असता सकाळी झालेल्या दगडफेकीत तहसीलदार सुरेश बगळे गंभीर जखमी झाले आहेत। त्यांना औरंगाबादला हलवल्याचं वृत्त आहे। त्यांच्यासह उपविभागीय अधिकारी श्रीमती गणोकार या किरकोळ जखमी झाल्या आहेत, तर तलाठी देशमुख यांच्या हाताला मुक्कामार लागलाय। उपविभागीय पोलीस अधिकारी महामुनी यांच्या गुडघ्याला मार लागला आहे। शिवाय पोलीस कर्मचारीही जखमी झाले आहेत। सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे। बुलढाण्याहून जितेंद्र कायस यांचा हा रिपोर्ट।
संदीप दवाखान्यात हे बोट कसं मोडलं? त्यानेच मोडलं घरामध्ये होतो आतमध्ये हातच बोट मोडून टाकलं बा. छातीत पण मारले सांग ना. छातीत बी मारलं त्याच्यात मी हात लावला तर हातावर मारलं ते ना. नागपुरी गेट पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सुफियान नगर येथे धाड घालून गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी 42 किलो 400 ग्राम गांजा पकडला आहे. 2,97,500 रुपये या गांजेची किंमत आहे. पोलीस आयुक्त संजय बाविस्कर, उपायुक्त यशवंत सोळंके, प्रदीप चव्हाण यांच्या मार्गदर्शनात मिळालेल्या गुप्त माहितीवरून पोलीस निरीक्षक कैलास पुणकर यांनी ही कारवाई केली. गुन्हे शाखेचे निरीक्षक पुणकर तसंच पोलीस उपनिरीक्षक रामगीते, एएसआय अरुण कोडापे, विनोद गाडेकर, प्रकाश जगताप, विजय पेठे, जावेद अहमद, सुधीर गुडदे, अजय मिश्रा, दीपक दुबे, महेंद्र गावंडे, मोहम्मद सुलतान, सुमित्रा यावले आदींनी ही कारवाई केली आहे. जर तुम्हाला आमचे सिटी न्यूज चॅनल टीव्हीवर दिसत नसेल तर ताज्या आणि निर्भीड बातम्यांसाठी आमचं चॅनल यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. तुम्हाला सिटी न्यूजवरील बातमी सर्वप्रथम पाहायला मिळेल. आपण फेसबुक, व्हॉट्सॲपवरही सिटी न्यूजवरील ताज्या घडामोडी बघू शकता. वेळ झाली आहे आपली रजा घेण्याची. आपणास काही माहिती द्यायची व काही सुचवायचे असेल तर आमच्याशी थेट संपर्क करा. आमचा पत्ता सिटी न्यूज कार्यालय, मातोश्री आर्केड, सहकार भवन समोर, मोर्शी रोड, अमरावती. आमचा फोन नंबर आहे 9403-620-111 आणि वेबसाईट आहे www.citynews.net.in. अचूक, सडेतोड आणि निर्भीड बातम्यांसाठी बघत रहा अमरावतीचं नंबर 1 चॅनेल, फक्त सिटी न्यूज. बातमी आमची, विश्वास तुमचा.